या ठिकाणी महायुतीचा मेळावा पार पडलेला आहे आणि आपण पाहिलं असेल की जवळपास 90% नगरसेवक या महायुतीच्या मेळाव्याला उपस्थित होते आणि त्याच्यामध्ये निवडणुकीमध्ये काय काय करावं लागणार आहे, मतदान कसं करावं, मतदानाची प्रक्रिया कशी आहे, त्याबद्दल सगळ्या गोष्टी समजवण्यात आल्या आणि त्याबरोबर नगरपालिकेचे बरोबर जिथे जिथे बूथ आहे त्या बूथमध्ये येणारे जे नगरपालिका आहेत त्यांच्या सुद्धा वेगळ्या बैठका आम्ही या ठिकाणी घेतल्या. 15,000 नगरसेवकांना बैठका घेऊन कानमंत्री देण्यात आला असं सांगितलं जातंय. मतदानाची प्रक्रिया समजवण्यात आली, बायलेट पेपर दाखवण्यात आला आणि त्याच्यासमोर कशी रेष मारावी, मतदान करण्याची क्षमता नसलेला एखादा म्हातारा माणूस आहे, एखादी आई आहे की तिला दिसत नाही किंवा तिची करण्याची कपॅसिटी नाही, काही अशिक्षित आहे, तिने सपोर्ट म्हणून फॉर्म भरावा, त्याच्यावर कोणी वोटिंग करू शकतं, या सगळ्या गोष्टी आम्ही समजून सांगितल्या. किशोरप्पा पाटील यांनी पुन्हा खंत व्यक्त केलेली पाहायला मिळते. किशोरप्पा पाटील यांनी त्या ठिकाणचे काही मुद्दे देखील उपस्थित केले जाते. कसले किशोरप्पा पाटील पाचोऱ्याचे कसले मुद्दे? त्या ठिकाणी निधी वाटप असो किंवा इतर गोष्टींमध्ये जे ग्रामपंचायत स्थानिक आता नगरपालिकेचा याच्या मधला तो विषय होता की काही गोष्टींमध्ये सगळ्यांनी या ठिकाणी पथ्य पाळलं पाहिजे आणि नगरपालिकेचा तो विषय नव्हता, निवडणुकीचा विषय होता. नगरसेवकांना लगेच निधी वितरण होणार असल्याचं गिरीश भाऊंनी म्हटलं. भाऊ मुश्किल टिप्पणी केली का? बिलकुल लगेच करू आपण. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रित देशाचं नेतृत्व करतील असं संजय राऊत म्हणताय. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे देशाचं एकत्रित नेतृत्व करतील चांगलं आहे. असं संजय राऊत म्हणताय. त्यांचं मत असेल. उद्धव ठाकरेंनी खासदारांची बैठक बोलवलेली आज. बैठक बोलवणं हे प्रत्येक पक्षप्रमुखाचं काम आहे, त्यामुळे बोलवली असेल. निलेश राणे म्हणतात की ते व्हीप बजावणार असल्याचं सांगितलं. कुठेतरी नगरसेवक याची भीती वाटते का? ही प्रक्रिया आहे. प्रक्रिया म्हणजे भीती नाही, प्रक्रिया म्हणजे अविश्वास नाही, ही प्रक्रिया असते. पक्षाचा व्हीप बजवण्याचा आम्ही पण बजवणार आहोत. रोहित पवारांचं आंदोलन अद्याप 3रा दिवस आहे सुरू आहे शेतकऱ्याच्या कर्जमाफीसाठी. नाही आता त्यांच्याकरता चर्चा चालू आहे आणि समजेल आता काय होतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.